जिंतूर नगर परिषदच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भाजी मंडीमध्ये 2 महिन्यापूर्वी एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. पण तो लटकला की लटकवण्यात आला हे अद्यापही कोणाला माहित नाही. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम घडतात. रात्री दारू पिणारे येऊन दारू पितात. हे कशामुळे घडतंय? तिथे सीसीटीव्ही नाहीये. हे कशामुळे घडतंय? तिथे कचऱ्यांचं साम्राज्य आहे. डुकरं फिरतात. मला सांगा, त्या दुकान ओसाड पडलेले आहेत, त्या भाड्याने द्यायला काय प्रॉब्लेम आहे? नगर परिषदला रिव्हेन्यू आहे ना. आम्ही घरपट्टी नळपट्टी या माध्यमातून तुम्हाला कर देतोय. कशासाठी देतोय? की तुम्ही आमच्या शहराला स्वच्छ करसाल. तुम्हाला सांगतो, त्या लाईन मध्ये नगर परिषदेने 2 दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ आला होता. तिथे खडी आणि कच वगैरे आणून टाकला. कोणतं तरी काम करत असेल. बरं, तिथे पाऊस पडल्यामुळे तिथे झालाय चिखल. आता मी सीओ साहेबांना फोन केला, साहेबांना सांगण्यासाठी. त्याच्यानंतर मेसेज केला, साहेब आमचा फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. बरं, तिथे येणाऱ्या जाणाऱ्या व्यावसायिकांना त्रास आहे, सामान्य लोकांना त्रास आहे, आणि तिथे बालक मंदिर शाळा आहे, त्या लोकांनाही त्रास, विद्यार्थ्यांनाही त्रास होतोय. या गोष्टी बोलायच्या कोणी? तुम्हाला सांगा. नगर परिषदचं काम काय? स्वच्छता ठेवा, वेगवेगळ्या गल्लीमध्ये झाडे लावा, तुम्ही रस्त्याच्या कडेला स्वच्छता ठेवा, झाडे लावा. अहो, आपल्याजवळ कितीतरी वेगवेगळ्या संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, चांगलं काम करतात. झाड फाउंडेशन नावाची संस्था आहे, खूप चांगलं काम करते. अजून वेगळ्या संस्था आहेत, त्या लोकांना सोबत घ्या. मेट्रो सिटीमध्ये शनिवार रविवार व्हॉलंटरी लोक जातात आणि तिथली स्वच्छता करतात, नदी साफ करतात, कचरा उचलतात. तसे उपक्रम तुम्ही राबवा. याच्यासाठी काय लागते माहिती तुम्हाला? याच्यासाठी लागते इच्छाशक्ती. आणि आपली नगर परिषद आणि प्रशासन निव्वळ झोपलेलं आहे आणि इच्छा शून्य झालेलं आहे. मेलेल्या नगर परिषदेत परभणीमध्ये आता या गोष्टी कशामुळे घडतात माहितीये का? याला जेवढी जबाबदार नगर परिषद आहे, तेवढेच जबाबदार तुम्ही आहात. कारण आपण चांगल्या लोकांना निवडून देत नाही. द्या ना, यंग जनरेशन पोरांना द्या, शिकलेल्या पोरांना तुम्ही चान्स द्या. तुम्हाला नेता कसा लागतो माहितीये का? भाऊ दादा तेवढं काम, अरे गचांडी पकडून बोलता आलं पाहिजे, ते काम कर, तुला निवडून दिलंय आम्ही. ही परिस्थिती आपल्यावरती यामुळे ओलांडल्या गेली आहे, कारण आपण विचार करत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका येणार आहेत, तुम्ही लक्ष राहू द्या आणि यंग पोरांना चान्स द्या, जेणेकरून आपले काम होतील. तुम्हाला सांगतो, आपल्या भविष्यासाठी आज जर आपण नाही विचार केला ना, तर आपला विचार करणारा कोणी नाहीये. हे जिंतूरचीच परिस्थिती नाहीये, तर ही परभणी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याची परिस्थिती आहे. हे लक्षात राहू द्या. आणि आम्हाला धमकवून काहीच फरक पडणार नाही. आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही, हे वारंवार सांगतो तुम्हाला. मला जे फोन करून म्हणताय ना, माजला का रे? अरे माजलेलो, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही बोलत राहणार. लक्षात राहू द्या. नाव सचिन राठोडे.